नमस्कार मित्रांनो, मी हितेश या निसर्गरम्य वातावरणामध्ये तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, पाहताय का माझ्यासमोर काय? तर मित्रांनो, हा आपल्या टाकळा, ही आपली एक रानभाजी आहे। माझी खूप आवडती भाजी आहे मित्रांनो ही। तर मित्रांनो, मी ह्या भाजीबद्दल तुम्हाला काही त्याचे फायदे सांगणार आहोत। तर मित्रांनो, पहिला फायदा असा आहे की तुम्हाला जर स्किन डिसीज होत असेल किंवा तुम्हाला पोटाचा आजार असेल तर मी तुम्हाला नेहमी रिकमेंड करेन की तुम्ही वर्षातून एकदा किंवा दोनदा तरी ही भाजी खावी। आता मी नंदुरबार जिल्ह्यामध्ये सातपुड्यांच्या रांगांमध्ये ही टाकळा भाजी मिळते, म्हणजे उगवते। तसेच कोकणामध्ये तर सर्रास उगवते। तर ह्याची भाजी कोणती खावी? तर कोवळे पानं असतात, जी नवीन पाला येतो त्याची भाजी आपण करून खावी। दुसरा फायदा असा आहे की धान्याला कीड व रोग लागू नये म्हणून ह्याचा जो जुना पाला असतो तो आपण धान्य कोठारामध्ये ठेवला तर नक्कीच कीड रोगाचं प्रमाण हा कमी होतं। तिसरा फायदा असा आहे की ह्याच्या ज्या बिया असतात त्या बिया आपण सुकवून रोस्ट करून त्याच्यापासून आपण कॉफी किंवा चहा ही बनवू शकतो। पुरातन किंवा जुन्या काळातली लोक ह्याच्यापासून म्हणजे ते चहापत्ती वगैरेचा काही वापर करायचे नाहीत, ते ह्याच्या बियापासूनच चहा बनवायचे। तर मित्रांनो, अजून एक विषय असा आहे की त्याच बियापासून त्या बियांची पावडर म्हणून कॉस्मेटिक्ससाठीही यूज केला जातो। तर धन्यवाद मित्रांनो, हीच मला माहिती सांगायची होती। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चलो, थँक्यू।